नमस्कार. आपण भक्तियोगाचा अध्याय शिकतो आहोत. भगवंतानी आपल्याला सुरुवातीलाच अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं आहे की सगुण भक्ती करणारा मला अधिक प्रिय आहे. आणि मग सगुण भक्ती कशी करायची? स्वाभाविकच प्रश्न आला की भगवंताला प्रिय आहे, तर ही प्रेमी भक्त हा कसा असायला हवा, त्यांनी काय करायला हवं? तर त्यांनी करायच्या काही गोष्टी भगवंत सांगतो आहे, विविध पर्याय देतो आहे. अभ्यासानं सगळं काही जमतं असं मागच्या वेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की अभ्यासाने काहीच अशक्य नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला, सराव केला तर आपल्यालाही जमतं असं भगवंतानी किंवा आम्हाला अर्जुनाला सांगितलं. म्हणजे अभ्यासाने काय काय, तर भगवंतसुद्धा प्राप्त होईल. अभ्यास केला, सराव केला, रोज अगदी तेच 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 असं करत राहिलं तर भगवंतसुद्धा प्राप्त होईल. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी अभ्यासाला लागा असा भगवंताचा खरं म्हणजे आदेश. आता आपल्याला हे जर जमणार नसेल, अभ्यासे अपि असमर्थ, आजचा जो श्लोक आहे 10वा, त्याच्यात भगवंत सांगतोय अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. म्हणजे अभ्यासाला सुद्धा तू असमर्थ असेल, नाही बाबा आपल्याला काही इतका अभ्यास जमणार नाही, अभ्यास करणं जमणार नसेल तर मत्कर्म परमो भव, तर काय कर, माझ्यासाठी कर्म कर, जे काही करशील ते भगवंतासाठी आहे असं कर. मदर्थमपि कर्माणि कुर्वन्, माझ्यासाठी कर्म करीत असताना सिद्धिमवाप्स्यसि, नक्कीच सिद्धी प्राप्त होईल. या श्लोकामध्ये अभ्यास न जमणाऱ्यांना, सराव नाही जमणार, अभ्यास नाही जमणार, मग काय कर, प्रत्येक कर्म मला अर्पण कर. म्हणजे आता खरं म्हणजे भगवत प्राप्तीसाठी अजून सोपा उपाय भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहे की काय करायचं, तर काही नाही, प्रत्येक कर्म भगवंतासाठी, भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे मग ते सिद्धीला, मोक्षप्राप्ती होईल, सिद्धी मिळेल असं सांगितलं. किती भगवंत उदार आहे पहा, द्यायला बसलेला आहे. आता फक्त इतकं सोपं काम वाटतं आहे असं आपल्याला करायला सांगितलेलं आहे. खरंच ते सोपं आहे का, त्याचा आपण विचार करूया की त्याला प्रत्येक कर्म त्याला हे करून द्यायचं की ते त्याचं आहे आणि त्यामुळे भगवंताचं म्हणून मी कर्म करते. उठल्यापासून झोपेपर्यंतची आपली जी सगळी कर्म आहेत ती भगवंताला स्मरून करायची किंवा त्याच्यासाठी करायची. आता आधी सांगून झालं आहे की अभ्यास करता येणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की अभ्यास करायला हवा खरं म्हणजे, पण ठीक आहे, ते जमत नसेल, सातत्य जमत नसेल, एवढी निष्ठा नसेल, तर मग काय कर, आपल्याला होतं ना पुन्हा पुन्हा तेच तेच करण्याचा कंटाळा येतो, कालची गोष्ट आज आपल्याला चालत नाही, आपल्याला नाविन्याची ओढ असते. त्यामुळे भगवंतानी आपला स्वभाव ओळखला आहे आणि सांगितलं आहे की ठीक आहे, हे जमत नसेल तर मत्कर्म परमो भव, तर सगळी कर्म मला अर्पण कर. प्रत्येक कर्म भगवंताचं आहे. आता हे जमतंय का बघूया. खरं म्हणजे ना, अभ्यासापेक्षा सुद्धा हे अवघड आहे असं आपल्या लक्षात येईल. प्रत्येक कर्म भगवंताचं म्हणून करायचं तर हे अभ्यास परवडला असं म्हणायची वेळ. कसं, तर इतकं सोपं नाही आहे. हे तर नक्कीच आहे की ते जर त्याला स्मरून प्रत्येक कर्म केलं तर ते कर्म चांगलं होईल, यशस्वी होईल. आपण आता काही उदाहरणं घेणार आहोत. ते त्याचं म्हणून जर कर्म केलं तर ते चांगलंच असेल, ते यशस्वी पण होईल. आता फक्त राहिलं काय, तर आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दलचा अर्पण भाव असायला हवा. प्रत्येक जे कर्म आहे ते त्याला अर्पण करायचं आहे असा भाव मनामध्ये ठेवून करायचं. काया वाचा मनोभावे जे काही करायचं तिथे मी करतो असं नाही म्हणायचं. सोप्या सोप्या गोष्टी म्हणजे भगवंतानी सांगून टाका, मत्कर्म मला अर्पण कर, म्हणजे काय करायचं, तर मी करतो असं नाही म्हणायचं. हे मनाला, बुद्धीला मी केलं असं येताच कामा नये. आणि इथेच मोठा अवघड आहे. भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय, ते सगळं भगवंताचीच कर्म आहे, भगवंतानी बुद्धी दिल्याप्रमाणे करतोय, पण मी करतोय असं म्हणायचं नाही. प्रत्येक कर्म बरं असं आहे की ते परमेश्वराला अर्पण करायचं असल्यामुळे त्यामुळे विधिनिषेध पाहूनच करायचं, म्हणजे चांगलंच करायचं आहे. कसं तरी म्हणजे मी ईश्वर इच्छेनं चोरी केली असं तर नाही म्हणतायत, तर मग ईश्वर इच्छेनेच फटके बसतील. त्यामुळे वाईट कर्म नाहीच, इथे तो विषयच नाही. शास्त्राला धरून, विधिनिषेधाला धरूनच कर्म करायचं आहे, कारण ते चांगलंच असलं पाहिजे, ईश्वरालाच अर्पण करायचं आहे. सगळ्या ह्या विश्वाचा आधार असणारा तो परमात्मा आहे, त्याच्या परमात्म्यानं संबंध विश्व पण चालतं आहे, तर मी केलं असं म्हणायचं काही खरं कारणच नाही. आपण मोठमोठ्या मंडळींची उदाहरणं घेतली ना की आपल्या लक्षात येतं की असं म्हणतात की
न्यूटन असं म्हणाला होता की समुद्रकिनाऱ्याच्यावरती जे वाळूचे कण आहेत ना, त्या वाळूच्या ढिगातला एक कण म्हणजे माझं ज्ञान आहे. शंकराचार्यांनी आपल्याला असं सांगितलं की हातात काठी ती पाण्यामध्ये बुडवली समुद्राच्या आणि काढली बाहेर, तर त्या काठीला जो थेंब पाण्याचा लागला असेल, थेंबच, तेवढंच माझं ज्ञान आहे. आचार्य असं म्हणतात. माऊलींनी एवढा मोठा गीतेवरचा म्हणतात तसं आपल्याला मराठीमध्ये अनुवाद करून दिला. माऊली आपल्या ह्या सगळ्या कर्माबद्दल काय म्हणतात की मी काही नाही केलेलं, टिटवीनं समुद्र उपसावा, टिटवीच्या चोचीमध्ये पाणी किती येणार आणि तिने जर ठरवलं की मी हा सगळा समुद्र उपसणार आहे, तसं म्हणे माझं गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न आहे. एवढा सगळा गीतार्थ मी आपल्या दृष्टीनं एवढ्या 7,000 ओव्या माऊलींनी सांगितल्या म्हणजे आपल्यावर केवढे अनंत उपकार असं आपल्याला भेटेल. माऊलींचा त्याच्या मागचा हेतू काय बघण्याचा, तर काही नाही, माझं अगदी अल्प काम आहे. आता हीच मंडळी जर असं म्हणतात तर आपलं काय, असा परमेश्वर काय अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे असं आपण त्याचं वर्णन करतो. तर याचा अर्थ आपण एवढाच समजायचा की आपण कुठल्याच प्रकारचा अहंकार, अभिमान, गर्व न बाळगता, म्हणजे आपल्याविषयी खरं काहीच नाही, असं अभिमान बाळगण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाही आहे. कितीही जरी आपण काही केलं असं वाटत असलं, लोकांना किंवा आपल्याला नाहीच वाटतं का बा, पण इतरांना जरी वाटलं तरी आपल्या लक्षात असं घ्यायचं की अरे काहीच नाही आपण केलं. जिथे न्यूटन, आचार्य, माऊली अशी सगळी मोठी मंडळी जेव्हा असं म्हणतात की आम्ही काहीच केलं नाही, तिथे आपल्यासारख्याने काही म्हणताच उपयोग नाही. माऊलीने छान उदाहरण दिलं आहे. बाग असते, त्या बागेचा माळी असतो. तो माळी पाणी जिकडे लावतो तसं ते पाणी जातं. म्हणजे बिना हरकत, बिना तक्रार, निवांतपणानं माळ्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने ते पाणी जातं. म्हणजे त्या माळ्याची सत्ता, माळ्याने सांगितलं त्या ह्याने जायचं. आपलं जीवनसुद्धा या अशा पाटाच्या पाण्यासारखं आहे. जसं भगवंत नेईल, माळी नेईल जसं पाणी जातं, तसं भगवंत नेईल तसं आपल्याला जायचं आहे. ते पाणी जे आहे ते पाणी तक्रारच करत नाही. पाणी म्हणतच नाही की मला या दिशेला जायचं नाही, मला या दिशेला जायचं आहे, मी या झाडाला पाणी नाही देणार, मी दुसऱ्या असं पाण्याला काही स्वातंत्र्यच नाही आहे. असं ते आपलं जीवनसुद्धा पाण्यासारखं असं सहज भगवंताला सांगेल त्या पद्धतीत झालं पाहिजे. वाहणं कुठं व्हायचं, कसं व्हायचं, बायांनी जसं सांगितलं आहे तसं तसं आपण काय करायचं, कसं करायचं, नेमकं काय घडणार आहे, ईश्वराच्या सगळ्या इच्छेप्रमाणे असं आपण मनाला समजवायचं. आणि मग न कुरकुरता ज्या काही येणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणी स्वीकारून आपण करायचं. ते माळ्याने पाणी पूर्वेकडे नेलं तर पूर्वेकडे असलेल्या झाडांना फुलवायचं, पश्चिमेकडे नेलं तर पश्चिमेकडे असलेल्या झाडांना फुलवायचं, आंब्याच्या बागेत नेलं तर आंब्याच्या बागेला छानपैकी आंबे येतील असं पाहायचं, तिथे बाभळीच्या बाजूला दिलं, बाभळीला पाणी पुजवायचं. स्वातंत्र्य स्वतःकडे नाहीच, तसं ईश्वराने आपल्याला जे काही करायला सांगितलेलं आहे ते त्याच्या इच्छेने, आपण जे काही करतो सगळं त्याच्या इच्छेने करतो आहे असं म्हणा. आता हे सगळं केव्हा घडेल, भगवंताचे आपल्याला सांगतो ना, तुला अभ्यास नाही ना, ठीक आहे, नको, तर प्रत्येक कर्म मला अर्पण कर. तर आपण पण प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण आहे अशा उद्देशानं केलं तरच हे शक्य आहे. माऊली छान उदाहरण देतात. अर्जुन असं पहा की समजा अगदी वाट सरळ आहे का वाकडी आहे, का रस्ता खडतर आहे का चांगला आहे, हे त्या रथाला माहीत नसतं. रथ जिकडे तो सारथी जो आहे तो रथ ज्या दिशेनं जसा नेईल तसा तो वळतो. तो रथ नाही ठरवत डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं, तर त्याची काही तक्रारच नाही, त्याचं काही कटकटच नाही. तो जो काही सारथी म्हणेल तसं, माऊली म्हणतात अगदी तसंच आहे. ईश्वर आपल्याला जसं नेईल तसं आपण करायचं. समजा रस्त्याला खड्डे आहेत, आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत, काय अडचणीला तोंड द्यायचं. कधीतरी आपल्याकडे घडलं होतं ना, त्या सावित्री नदीचा पूलच तुटला, त्या वाहनांना बिचाऱ्यांना काय, वाहनांना दिसणारच नाही आहे, वाहनं चालली आहेत आणि जिथे पूल संपला आहे तिथे तर काय होणार. असं येणाऱ्या चांगला सरळ रस्ता आला, चांगला रस्ता आला तर तसं, वाकडा आला तर वाकडा, असं सगळं वाहनाला त्याचं काही नाही. तद्वत माणसाचं आहे, आपल्याला काही नाही, भगवंताने जो जसा रस्ता दिला आहे तसं जावं, अशी तयारी ठेवायची. असं
मतपरमा म्हणजे काय ते सांगताय. प्रत्येक कर्म भगवंतानी सांगितलेलं, भगवंतानी दिलेलं, भगवंतालाच अर्पण. सगळं काही तोच करतो, तो सगळा समर्थ आहे. आताच्या बायकांना आवडणार नाही, पण पूर्वीच्या आपल्या आधीच्या पिढीच्या बायका होत्या ना, त्यांचं असं असतं सगळं इकडच्या इच्छेप्रमाणे, नवरा वाक्यम प्रमाणम. पतीची इच्छा ती आपली इच्छा, तिला स्वतःची इच्छा नसायची, तिचं स्वतःचं मत नसायचं. हे चांगलं वाईटबद्दल आपण बोलूया नको हां, पण त्या काळामध्ये कसं वागलं जायचं, ते काय म्हणतील ते. म्हणजे त्यांना स्वतःचं मत, स्वतःचा आपला हक्क असं काही नसायचंच. त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना काही आपण फार मोठं असंच करतोय काहीतरी फार आपली बाजू अशी उजवी आहे की खरंच त्या असं काही त्यांचा हट्ट नाही, आग्रह नाही, कशाची ऐट नाही, अमुक हवा आहे नाही, काही 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 नाही. जे काही ते म्हणतील तसं अशा प्रकारचं करण्यामधला त्यांचा तो आनंद होता. आता मला सांगायचा मुद्दा तो हा की तसं करण्यामध्ये त्यांना आनंद होता. आता आपण जे सगळं असं करणार आहोत की प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं, तर त्याच्यात आपल्याला पुढली पायरी अशी आहे की त्याच्यात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आपण जे काही करतो पहिली गोष्ट काय तर मी केलं असं म्हणायचंच नाही आहे. सगळं जे काही ते ईश्वराने म्हणजे अगदी छान स्वयंपाक केला. तर छान स्वयंपाक केला तर त्याच्यात करण्यामध्ये आनंद, लोकाला वाढण्यामध्ये आनंद, लोकांनी छान झालं असं नाही म्हटलं तरीही आनंद, ती अपेक्षा नाही ठेवायची. अशा प्रकारच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. कारण मी करतो असं म्हणायचं नाही. कारण मी करणारा कोण हा विचारच म्हणजे मी केलं हा विचारच टाकायचा आहे. सगळ्या काय ज्या आपल्या चित्तवृत्ती आहेत त्या भगवंताशी लावायच्यात. खूप अवघड आहे म्हणजे सुरुवातीला म्हटलं की अभ्यास जर नको असेल तर हे कर. हे पण काही मोठं फार सोपं आहे अशातला भाग नाही. पण भगवंतानी आपल्याला या कामासाठी नियुक्त केलं आहे असं समजून आपण ती कामं करायची. नेमिलं आहे आपल्याला. आता जर नेमिलं आहे, आता जसं म्हटलं की वाहनाला स्वतःचं काही स्वातंत्र्य नाही आहे, त्यांनी नाही ठरवायचं. तो जो चालक आहे त्या चालकाने त्याला जसं वाटेल तसं तो नेईल आणि तसं जायचं. तसं भगवंत चालक आहे आपला. भगवंत जसं आपल्याला नेईल तसं जायचं, आपण काही ठरवायचं नाही. सगळी जी काही कर्म आहेत ती त्यांनी ठरवलेली, त्यांनी सांगितलेली आणि करायची आपण आणि तितकीच चांगल्या पद्धतीने, असा त्यातला अर्थ. आता एवढं सगळं जर पक्कं झालं म्हणजे एकदा ध्येय ज्याला म्हणतो ते जर आपलं पक्कं झालं, आता हे करायचं आहे की त्यांनी सांगितल्या पद्धतीने करायचं आहे आणि हे बुद्धीला पण पटलं आहे म्हणजे ध्येय नक्की झालं आहे, मनाला बुद्धीला हे पक्कं पटलं आहे की मग ते जे आपण करतो ना ते उत्साहाने केलं जातं आणि स्वाभाविकच त्याच्यात आपल्याला आनंद पण मिळतो. म्हणजे कधी कधी असं होतं ना की शरीर जरी थकलं तरी आपली मनबुद्धी उत्साही राहते हे करण्यामध्ये. अशा वेळेला खूप चांगलं म्हणजे शरीराच्या किंवा वयाचा शक्तीचा हा प्रश्न येतच नाही. मनबुद्धी आपल्याकडून उत्साहाने कितीतरी गोष्टी करून घेऊ शकते. जसं शबरीचा विचार केला तर 8 वर्षाची मुलगी मतंग ऋषींच्या आश्रमात गेली काय आणि गेली तर गेली त्या रामदर्शनाची शबरीला जी तीव्र ओढ लागली आणि मग शबरीला त्या मतंग ऋषींनी सांगितलं, तिच्या गुरूंनी सांगितलं किती काळ लागेल, किती वर्ष लागतील काही माहिती नाही, पण तू सज्ज राहायचं, केव्हा तरी राम तुझ्या या कुटीमध्ये जरूर येतील, अशी त्या मतंग ऋषी म्हणजे आपल्या गुरूंनी तिला खात्री दिली होती. आपण जी शबरी पाहतो ना फोटोमध्ये ती अशी जख्ख म्हातारी पाहतो. म्हणजे किती काळ तिला त्या रामरायाची वाट बघावी. रोज ती कुटी स्वच्छ करायची, ताजं छान पाणी भरून आणायचं, काय जंगलातली मिळते ती फळं आणायची, ती सगळी स्वच्छ ठेवायची आणि आज राम येतील, आज राम येतील अशी रोज वाट बघायची. कधीतरी राम येणारच ह्याची तिला पक्की खात्री होती आणि त्या कधीतरीचा कोणता क्षण असेल याच्यासाठी ती सज्ज असायची. हे जे आहे न थकता, न कंटाळता, निराश न होता ते जे आहे ते मतपरमः भगवंतच म्हणतोय. शबरीचं उदाहरण इतक्या टोकाचं आहे की आपल्याला तसं आत्ता लगेच आपल्याला त्याचं फळ हवं असतं. इथे ते आपल्याला दिसेल की वर्षोनिवर्ष तिनं वाट पाहिली पण रामराया तिच्या कुटीत आले आणि तिचा उद्धार झाला. तसं भगवंत सांगतोय की सिद्धीला नेणार, सिद्धी प्राप्त होणार, मोक्षप्राप्ती होणार केव्हा मला अर्पण करून प्रत्येक कर्म केलं तर. जसं शबरीचं आपण उदाहरण घेऊ शकतो तसं अनेक देशभक्तांचं पण उदाहरण आपल्याकडे आहे की या परकीयांच्या राजवटीतून परकीयांच्या जोखडातून आपला देश मुक्त करण्यासाठी जे काही त्यांनी केलं अफाट त्याच्यासाठी
साहसं केली, त्या सगळ्याच्या मागे म्हणजे खूप सहन करावं लागलं, हालअपेष्टा सहन करायला लागल्या, तुरुंगवास सहन करावा लागला, हे सगळं. पण हे सगळं करण्यामध्ये त्याचं की ध्येय होतं, ते ध्येय इतकं स्पष्ट होतं की त्याच्यामुळे त्यांचा जोम कमी झाला नाही. किती अडचणी येऊ देत, काही येऊ देत, माझ्या स्वातंत्र्यासाठी, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी करीनच, असं. म्हणजे रामरायाच्या भेटीचं शबरीचं स्वप्न असू दे, ध्येय असू दे, किंवा देशभक्ताचं देशस्वातंत्र्याचं ध्येय असू दे, ध्येय स्पष्ट असेल तर त्या ध्येयाकडे जाण्यासाठी असणारं जे काम आहे ते जोमाने, उत्साहाने, आनंदाने करायचं. त्यात कितीही जरी अडचण आल्या तरी ते करायचं. अशा प्रकारचा विचार या भगवंताला अर्पण करण्याच्या कामासंबंधी आपल्याला करायचं आहे. आता भगवंतासाठी कर्म करायचं आणि मग अशी म्हटलं तसं की ते उत्तमच होईल, याच्याबद्दल पण खात्री आहे. आपल्याला आचार्यांनी स्पष्ट म्हटलं, यद्यत कर्म करो मी तत्तत शंभो तवा आराधना. त्याच्या स्मरणाने केलं ना तर प्रत्येक जे कर्म आहे ते चांगलंच होणार आहे. जे काही कर्म करायचं ते चांगलंच घडणार आहे, या भावनेनंच करायचं आहे. रामकृष्ण मिशनच्या शाळेमध्ये भगिनी निवेदिता एका वर्गामध्ये शिकवत होत्या आणि कोणीतरी एक माणूस शाळेमध्ये आला आणि त्याला असं वाटलं की भगिनी निवेदनासारखी मोठी साधक, तिनं ह्या मुलांच्या शिकवण्यामध्ये वेळ खर्च करावा हे की बरोबर नाही. आणि म्हणून तो भगिनी निवेदनाला म्हणाला की मला असं वाटतं की तुम्ही मुलांना शिकवणं हे जे काम आहे ते कुणीही करू शकेल ना, तुमच्यासारख्या साधिकेने यामध्ये वेळ खर्च करावा हे की बरोबर नाही. त्यावेळेला भगिनी निवेदिताने उत्तर दिले, ते म्हणाले, मुलांना शिकवणारी मी कोण? माझ्यासमोर ही मुलं आहेत ना, ही भगवंताची रूपं आहेत असं मी समजते. की मी हे काम म्हणजे भगवंताने दिलेलं काम आहे असा विचार करून मी हे काम करते आणि मी माझ्या क्षमतेप्रमाणे भगवंताची पूजा करते आहे, मुलांना शिकवत आहे. म्हणजे असं प्रत्येक कर्मामागे आपला हेतू असावा असं भगवंताला सांगायचं आहे. आता ही जर भूमिका ठाम असेल ना की माझं प्रत्येक कर्म, म्हणजे जसं आपण गृहिणी आहे, ती स्वयंपाक करते, तर ते आपलं जे की स्वयंपाक आहे तो आपल्या घरातल्या सगळ्यांचं शरीराच्या म्हणजे याच्यासाठी, शरीर सामर्थ्यासाठी, त्यांच्या आवडीनिवडी बघून आणि एकीकडे भगवंताचा प्रसाद होणं अशा भावनेनं तिने केलं पाहिजे की ते सगळं चांगलंच घडणार. आपण आवडीनिवडी जशा पाहतो तसं अनुकूल प्रतिकूल काय ते पण पाहतो, काय योग्य ते पण पाहतो. असं सगळं जर केलं तर ते स्वाभाविकच आहे, ते कर्म चांगलंच होणार, शास्त्र संमत होणार, याबद्दल काही नाही. जास्तीत जास्त क्षमता आपली वापरून आपण ते कर्म करतो, त्यामुळे ते कर्म उत्तमच होणार. सगळी अगदी सामान्य वाटतील अशी जरी रोजची घरातली कामं जरी आपण या भूमिकेतून केली ना तरी देखील आपल्या लक्षात येईल की आपण जर म्हटलं ना उरकणं, तसं उरकणं नाही होणार. ती कामं सगळी मनापासून केली जातील, केली आपली टिकमार्क नाही होणार, ती मनापासून केली जाते. आणि काहीही घरातलं स्वच्छता असू दे, स्वयंपाक असू दे, देवपूजा असू दे, आल्या गेल्याचा पाहुणचार असू दे, सगळं जे मनसे अगदी मनापासून असं आनंदाने केलं जाईल. ते करण्यामध्ये दाखवण्याचा आनंद नाही राहणार, खरा मनापासूनचा आनंद आपल्याला मिळेल. संतांच्या चरित्रामध्ये असं दिसेल आपल्याला की त्यांचं जे कर्म होतं ना ते खरंच भगवंताचं कर्म. जसं गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणींमध्ये एक आठवण सांगतात की एक त्यांच्याकडे येणारा जरा बाहेर खेळली असा मुलगा होता, तरुण होता आणि त्याच्याकडे महाराजांचं लक्ष असायचं. रोज तो मंदिरामध्ये यायचा. पण एक दिवस असं झालं की उशिरापर्यंत त्यांनी वाट बघितली, मंदिरामध्ये तो दिसला नाही आणि महाराज रात्री त्याला शोधायला बाहेर पडले. आणि मग त्याला तो ज्या अवस्थेत दिसला, महाराजांनी मी केलं असं म्हटलं नाही, त्याला काही रागे भरला नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा काही जाब विचारला नाही, काही चर्चा केली नाही. उलट आपल्या अंगावरची जी शाल होती ती त्याच्या अंगावर घातली. तो जे काही तो जागा झाला, त्याला जे काही जाणवलं ते लक्षात आलं की आपलं काय चुकलं आहे ते. म्हणजे असं चुकीचं कर्म करणाऱ्या माणसाला किंवा साधकाला पुन्हा सत्कर्माकडे आणण्याचं कर्मसुद्धा परमेश्वरी कर्मच आहे. संतांनी अशी पण कामं केली आहेत आणि हे सुद्धा भगवंतांनी सोपवलेलं आपल्यावरचं काम आहे, अशा भावनेनं केलं आहे. असं कुणासाठी तरी चांगलं करताना सुद्धा आपण आपल्याकडे काही अभिमान अहंकार घ्यायचा नाही आहे. असं मतकर्म म्हटलं आहे की मला अर्पण कर प्रत्येक कर्म. ती कुठली कर्म, नित्य नैमित्तिक कर्म आहेतच, पण अशी जी काही कर्म करतो ती सुद्धा आपल्याकडे त्याचा अहंकार अभिमान नाही, तो भगवंताकडे. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण पण आपल्याला माहिती आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या
शिष्याला दारूचं व्यसन होतं आणि हे त्याला चुकीचं आहे कळत होतं. आणि म्हणून तो रामकृष्णाला म्हणाला की गुरुदेव, मला ती वेळ झाली की मी बेचैन होतो आणि मला कळतं आहे की हे चुकीचं आहे, पण मग काय करू मी? तेव्हा रामकृष्णाने त्याला सांगितलं, आता हे आपण वाचतो ऐकतो तेव्हा असं वाटतं असं कसं सांगितलं, पण याला जर ह्याच्यातून मुक्त करायचं असेल तर असं सांगून हे वाईट आहे हे नको करू असं सांगून होणार नाही. मग रामकृष्णाने काय सांगितलं की ठीक आहे, तुला घ्यायची आहे ना, हरकत नाही, थोडी घे आणि असं कर, मला नैवेद्य दाखव, मला प्रसाद म्हणून ठेव आणि मग घे. काय त्याचा परिणाम झाला की अशा या अपेय गोष्टीचा प्रसाद आपल्या गुरुदेवांना, नाही नाही नाही. आणि मग व्यसनमुक्त कसा तो झाला, अशा प्रकारच्या गोष्टी आपण जेव्हा संतांच्या ह्याच्यात वाचतो तर हे जे काही आहे हे भगवत काम आहे. आणि याचंसुद्धा संत म्हणतात की मी भगवंतांनी योजना केली आणि त्याप्रकारे आपण काहीच केलं नाही. वारीला जाणारे, एकदा वारीला जायचं म्हटलं, पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागला, गळ्यात माळ घातली की ते लगेच मांसाहार आणि दारू सोडतात. अशी उदाहरणं कितीतरी. पांडुरंग शास्त्री आठवल्याने संबंध कोळी समाजामध्ये कार्य केलं आणि लोकांना व्यसनमुक्त केलं, अशी उदाहरणं आपल्याला दिसेल. नाना धर्माधिकाऱ्यांसारख्या यांनी ठिकठिकाणी बैठकी सुरू केल्या आणि बैठकींच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलं. ही सगळी कामं काही परमेश्वरी कार्य आहेत. परमेश्वराच्या म्हणजे हे कर्म करण्याची इच्छा पण भगवंतांनी दिली आहे आणि या सगळ्यांकडून अशा प्रकारची कर्म त्याने करून घेतले आहेत. असं भगवंत मतपरम म्हटलं आहे तो हे आहे की करता निमित्त मात्र झालं असेल पण करता भगवंत आहे, भगवंतामुळेच आहे. ही एकदा भावना झाली की आपलं काम झालं. प्रत्येक कर्म प्रत्येक गोष्ट ही आपण केलेली नाही, ती भगवंताने केली. भगवंताने माझ्याकडून करून घेतले. खरं माझ्याकडून करून घेतले असेल, मी एक निमित्त मात्र, मी नाही तसंही दुसरं कोणी, असं पण झालं असतं. पण आपण एक साधन आहोत आणि असं म्हणजे उपकरण आहोत आणि ह्या पद्धतीनं भगवंताची इच्छा म्हणून हे घडलं. असं झालं की भगवंत म्हणतात की तुला सिद्धी प्राप्त होईल. असं झालं पाहिजे. प्रत्येक कर्म हे भगवंत इच्छेने होतं आहे, असं जर झालं तर सिद्धी प्राप्त होईल. आता सिद्धी प्राप्त होईल म्हणजे काय होईल? असं काय होईल? सिद्धी प्राप्त होईल, काहीतरी आपल्याला खूण पाहिजे ना, की सिद्धी प्राप्त झाली म्हणजे नेमकं काय झालं? तर अशा प्रकारच्या भक्तीनं प्राप्त होणारी सिद्धी म्हणजे काय आहे? तर सगळ्या भूतमात्रांबद्दल प्रेम वाटेल. आपला परका हा भावच संपेल, की सगळं जे काही आहे ते ईश्वरीच आहे. त्यामुळे सगळ्यांबद्दल प्रेम, सगळ्यांबद्दल जिव्हाळा, सगळीच आपली, कोणी शत्रू नाहीच, अशा प्रकारचा भाव निर्माण होईल. कोणाहीबद्दल द्वेष नाही, कोणाहीबद्दल मत्सर नाही, कोणाहीबद्दल राग नाही. असं जेव्हा वाटेल तेव्हा म्हणायचं की ही सिद्धी आहे. भक्तीमधली सिद्धी प्राप्त होणं म्हणजे काय? सर्वांप्रती असा प्रेमाचा भाव निर्माण होईल. एकदम निरहंकार असं होणं ही सिद्धी आहे. किंवा आणखीन एक असं वेगळ्या शब्दात सांगायचं तर मनबुद्धीचं आपण समत्व ज्याला म्हणतो तसं समत्व, जे बुद्धीला पटलं. आता हे सगळं म्हटलं तर बुद्धीला पटेल पण प्रत्यक्ष कृती नाही होणार. तसं मनबुद्धीला पटलेली कृती होईल, ही आहे सिद्धी. म्हणजे आपल्याला आपलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण होत आहे याचा प्रत्येक असा येईल. तर असं होईल का की सर्वांभूती प्रवेश, सगळी माणसं माझीच आहेत असं मला वाटेल का? की अजूनही माझ्या मनात शत्रुत्व, मित्रत्व, द्वेष, मत्सर असं काही आहे, हे शोधावं लागेल. भगवंत म्हणतो ही सिद्धी प्राप्त व्हायची कोण आहे? आता दुसरी सिद्धी काय? तर भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताची आपल्यावर कृपा होईल. आता हे मतपरमा असं सांगितलं 10व्या श्लोकामध्ये. अभ्यास जमत नसेल, सराव जमत नसेल तर काय कर? तर प्रत्येक कर्म मला अर्पण कर. हे पण जमत नसेल, आत्ता जे की आपण वर्णन केलं की प्रत्येक गोष्ट उजाडल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून कळायला लागल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक कर्म हे भगवंताचं आहे, भगवंताला अर्पण करायचं आहे. हे पण जमत नसेल तर अजून एक पर्याय भगवंत आपल्याला देत आहेत. अथई तदप्यशक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्मफल त्याग तथा करूयात आत्मवान. आता अजून एक पर्याय देत आहेत की ठीक आहे, काय कर? मद्योगमाश्रितः म्हणजे भगवंत सांगताय भगवत प्राप्ती व्हायला हवे ना. आपला हेतू काय? की भगवंताचं प्रिय भक्त व्हायचं आहे आणि भगवंत सांगतोय की सगुण भक्ती करणारा माझा भक्त प्रिय आहे, मला तो प्रिय आहे. निर्गुण निराकारापेक्षा सगुण भक्ती करणारा भक्त मला प्रिय आहे, असं भगवंत भक्तियोगाच्या या अध्यायात सांगतोय. त्यामुळे तू असं कर
ती माझ्या प्राप्तीसाठी एतत् कर्तुमपि, म्हणजे आता ही अशा प्रकारची साधना जर करायला असमर्थ असशील, म्हणजे आधीच्या श्लोकात सांगितलेली सगळी कर्म मला अर्पण करणं, हे जर तुला जमत नसेल तर मग तथा यथात्मवान सर्व कर्म फलत्यागम करू. तर मग काय कर, मनबुद्धीवर विजय मिळव आणि कर्मफलाचा त्याग कर. आधी सांगितलं कर्म मला दे, पण नाही हे पण जमत नसेल तर असं कर की मनबुद्धीने कर्म कर. मनबुद्धी म्हणजे चांगलंच कर्म कर आणि ते चांगलं कर्म केलंस की जे काही चांगलं फळ येईल त्या फळाचा त्याग कर. आता हा पुढला पर्याय दिला बघा बरं, काय काय भगवंत उदारपणानं आपल्याला सोपे सोपे मार्ग सांगतोय असं वाटेल आपल्याला. चौथा पर्याय भगवंत देतोय आणि या पर्यायामध्ये आधी सांगितलं मनबुद्धीवर विजय, म्हणजे आधी जे काही कर्म करतोय ते विवेकाने, विचाराने, मनबुद्धींनी चांगलंच करायचं आहे, प्रयत्नपूर्वकच करायचं आहे. त्याच्यामध्ये काहीही उणीव राहणार नाही असा प्रयत्न पण करायचा आहे. आणि मग अशा कर्माला येणारं जे फळ आहे त्या फळाचा त्याग करायचा. ते कर्म जर अर्पण करता येत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की एक निमिष मला दे. आपल्याला आठवत असेल की फार काही करू नको, माझा प्रिय भक्त होण्यासाठी काय कर, एक निमिष तेवढं फक्त मला दे. आणि मग म्हणाला ते पण तुला जमत नसेल तर असं कर, ठीक आहे मला निमिष देता येत नाही ना, तर मग असं कर, कर्म मला अर्पण कर, त्याचा अभ्यास कर. ते पण जमत नाही आहे, अभ्यास कर पण जमत असेल तर सगळी कर्म माझी आहेत म्हणून कर. तुझं कर्म मला अर्पण कर हे पण जमलं नाही, त्याचा अभ्यास करता येत नसेल तर मग असं कर की माझी म्हणून सगळे कर्म कर. आणि हे पण आता जमत नसेल तर मग काय कर, तर तू केलेल्या कर्माचं जे फळ आहे ते मला अर्पण कर. हा चौथा पर्याय भगवंतांनी आता आपल्याला दिला आहे. विचार करून बघूया आता आपल्याला हे असं येणारं फळ देता येईल का. खरं म्हणजे असं असतं, माणूस स्वतःसाठी सुद्धा काही करायचं असलं, आपल्यासाठीच करायचं म्हणजे भगवंताला फळ देणं वगैरे अजून आपण करू प्रयत्न, कसं जमत आहे बघू. पण स्वतःसाठी जरी काही करायचं असलं तरी माणूस थोडा आळस करतो. कमीत कमी शक्ती खर्च होऊन आळसानेच काही जमलं तर बरंच असं करतो. म्हणजे वेळेवर काही करायचं नाही, झालं तर झालं, असं स्वतःसाठी कर्मांबद्दल असू शकतं. इथे आपल्याला ते म्हणतात म्हणजे आता कर्म तर करायचंच आहे, कर्म करावं लागणारच आहे. पुन्हा ते चांगलंच कर्म म्हणजे बुद्धी वापरून करायचं आहे ना, ते पण करायचं आहे. मग अशी म्हटलं तसं मी केलं असं भाव सोडायचा आहे. म्हणजे मी करता नाहीच आणि त्यामुळे आता जर मी करता नाहीच तर अमुक एक फळ आलं आहे असं त्या फळावरती पण खरा म्हणजे आपल्याला आपला अधिकारच नाही, मलाच मिळावं असं पण नाही. असं सगळं मनामध्ये धरलं पाहिजे. जर का फळ घ्यायचं नाही आहे आणि तरी देखील चांगलं कर्म करायचं आहे, आधी आपल्याला फळ मिळणार नसेल आपण कर्म करायचं की नाही असा आपण विचार करू, तर हे सगळं काही नाही करायचं. कर्म पण करायचं, ते चांगलं पण करायचं आणि मिळणारं सगळं अवघडच आहे. मिळणारं फळ पण आपण घ्यायचं नाही, ते सगळ्याच गोष्टी मोठ्या अवघड आहेत. सामान्यपणानं आपण जे की व्यावहारिक जीवन पाहतो आपल्यासाठी, तर विचार करतो की अरे करायचं, मी करायचं असं म्हणायचं नाही, नीटपणे करायचं, प्रामाणिकपणे करायचं, सर्व प्रयत्नांनी करायचं आणि मग ते मिळालेलं फळ पण घ्यायचं नाही. म्हणजे मी गमतीनं म्हणते, महिनाभर काम करायचं आणि 1 तारखेला बँकेमध्ये पैसे जमा झाले नाहीत, काही बोलायचं नाही. महिनाभर काम केलं आहे ना, तर पैसे जमा झालेच पाहिजेत असं आपल्याला, कारण ते फळ माझं आहे, मी काम केलं आहे. तर हे काय, तर मिळालंच पाहिजे म्हणजे काय. त्यामुळे हे जे काही आहे फळाकडे बघायचंच नाही, फळ मला अर्पण कर, तर अवघडच आहे असं आपल्याला वाटेल. आता ह्याचा अर्थ असा आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की कर्म कर, उत्तम कर्म कर आणि फळ मला अर्पण कर म्हणजे काय. तर असं काही नाही की महिनाभर काम करायचं आणि पगार नाही आला तर शांतच राहायचं, असं काही सांगितलं नाही भगवंताने. असं आहे की समजा आपण बाहेर चाललो आहे आणि आपल्या शेजारी आपल्याला तुम्ही बाहेर जात आहे ना, जर माझ्यासाठी लॉटरीचं तिकीट आणा हो, तर आपण आणतो, आल्यावर त्यांना देतो. ठीक आहे, आपण दुसऱ्या शेजाऱ्यांसाठी काम केलं. आता योगायोगाने समजा त्या लॉटरीच्या तिकिटात तोच नंबर लागला आणि लॉटरी लागली, तर त्या लागलेल्या लॉटरीतला भाग मला मिळावा असं म्हणायचं काहीच कारण नाही आहे. हे कसं आहे की कर्म केलं पण त्या कर्माचं फळ माझं नाही. तसं कर्म करायचं पण त्या फळाची अपेक्षा आपण ठेवायची नाही असं भगवंत आपल्याला सांगतोय. कर्म केलं
की ते फळाकडे बघितलं ते बंधनकारक राहील. म्हणून बंधनकारक व्हायला नको असेल तर ते होणारच आहे. आपण चांगलं कर्म केलं की त्याचं चांगलं फळ मिळणारच आहे. पण त्या फळाकडे बघून मी काम केलं असं होता कामा नये. आता अगदीच पगाराचाच विषय निघाला आहे म्हणून मला नेहमी असं वाटतं की हे उदाहरण दिल्यावर आपण क्षणभर असे लगेच बावरतो की खरंच आहे, महिनाभर मी काम केलं तर मला 1 तारखेला पगार जमा झालाच पाहिजे. मनात असेल की समजा 1 तारखेला पगार जमा झाला नाही, तर आपण विचार करायला पाहिजे की आपण चुकारपणा काही केला का? खरोखरच 30 दिवस आपण मान लावून 8 तास ड्युटी केली आहे का? आणि मग लक्षात येतं की हे जे कर्मफळ आहे ते कर्मफळाचं मिळालंच पाहिजे असं नाही ठरायचं, मिळणार. जे चांगलं कर्म केलेलं आहे त्या चांगल्या कर्माचं फळ मिळणार. इथे आपल्याला प्रत्येक कर्माबद्दल विचार करायचा आहे. आपण जसं म्हणतो ना की आध्यात्मिक विचार म्हणजे काय, आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतोय म्हणून आपलं भजन पूजन आठवतं. तर भजन पूजन नामस्मरण उपासना असं सगळं आपण करतो, धार्मिक कर्म करतो, नित्यनैमित्तिक कर्म करतो किंवा शरीर स्वास्थ्यासाठी असेल तर आपण काय सूर्यनमस्कार घालतो, योगासनं करतो, काही व्यायाम करतो. स्वच्छता म्हटली तर आपण काय रोजचे नित्य स्नान वगैरे करतो. गृहिणी असेल तर तिचं काय काम असेल ती करेल, व्यवसाय, नोकरी, पोटापाण्याचं या गोष्टी करेल. आता या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या कर्माच्या वेळी खरं तर मी करता असा मी करताचा भाव असतो, तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे मी गीता वाचते, मी स्वयंपाक करते, हे जे मी आहे ते आपल्याला काढायचं आहे. हे सगळं करायचं तर आहेच, अगदी व्यवस्थितच करायचं आहे, कारण आपलीच कामं आहेत ते. पण आता आपल्याला जे काही फळ घ्यायचं नाही आहे असं भगवंत सांगतोय, त्याला प्रिय व्हायचं आहे, तर तो म्हणतोय की त्या फळाकडे बघू नको. तर मग काय करायचं, तर मी केलं म्हणायचं नाही. म्हणजे आपला गृहिणींचाच विचार करायचा झाला, तर मग आपण जेव्हा मी करता म्हणून विचार करतो, स्वयंपाक उत्तम केला, की उत्तम केला आणि त्याचा एक अहंकार किंवा अभिमान वाटतो, की मलाच उत्तम करता येतं, माझंच पदार्थ उत्तम होतात. मनासारखं झालं तर हा अभिमान येतो. मनासारखं समजा झालं नाही, तर थोडं वाईट पण वाटतं. आपल्याला करायचं नाही आहे, पण जबरदस्तीनं आपल्याला करावं लागलं, तर राग येतो. करायचं नाही पण तर काय जबरदस्ती आहे करायचं म्हणून करा. पूर्ण झालं की फळ मिळावं अशी नाही म्हटलं तरी अपेक्षा असते. केलं सगळं आपल्याला नको होतं तरी केलं वगैरे वगैरे. तर मग ते झालं तर आपल्याला केल्याचं चांगलं झालं आहे असं कोणी म्हणालं म्हणजे घरातल्यानी म्हणावं ही अपेक्षा पण असते. म्हणजे अधिकाधिक फळ मिळावं, अधिकाधिक लोकांनी चांगलं म्हणावं. म्हणजे खरंच अगदी आमच्याकडे घरी किस्सा व्हायचा की एखादा पदार्थ डाळिंब्याची उसळ विशेष करून झाली की मग आई विचारायची झाले का हो आईसारखे तुमच्या? झाले चांगले पण आईसारखे ते झाले. तर त्याच्याऐवजी म्हणावं वा आईपेक्षा छान झाले की मग अधिक बरं वाटावं. असं कोणी दुसऱ्यांनी चांगलं म्हटलं की अधिक बरं वाटावं. हा लोभही असतो. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतात. कुणी कौतुक केलं की हा लोभ आणखीन वाढायला लागतो. कौतुक झालं नाही तर निराश पण व्हायला होतं. यातच सगळं कर्म करण्याची मग आपल्याला आवड किंवा नावड निर्माण होते. म्हणजे असं सगळं आपल्या मनासारखं झालं तर करायला आवडतं आणि नाही मनासारखं झालं की आपल्याला करायला आवडत नाही. असं ह्या कर्माची विविध प्रकारची फळं आहेत आणि महेशात आपण पाळतो कर्म ही अशी विविध प्रकारची फळं, पुन्हा कर्म, पुन्हा फळं आणि या कर्मफळाच्या ह्याच्यामध्ये आपण चक्रामध्ये अडकतो. आता आपण या उलट विचार करूया. भगवंतासाठी केलं की आपण ह्याच्यात अडकत नाही. ह्यात का अडकतो? तर आपण केलं अशी भावना असते म्हणून आपण अडकतो. आता भगवंतानी केलं की भगवंतानी केलं म्हटलं की त्याचं फळ काय? फळ पण त्याचंच. त्यांनीच केलं, फळ पण त्याचंच. काही आताच काही का म्हणजे आता ते ज्यांनी केलं त्याला फळ मग काही का मिळेना आपल्याला काय त्याचं? हां, म्हणजे मिळालं तरी छानच, नाही मिळालं तरी पण काही आपल्याला दुःख नाही. पण जेव्हा ते आपल्याला करायचं आहे, जितकं मिळालं त्यात समाधान. जेव्हा आपण एखादं कर्म करतो आणि ते भगवंताचं आहे असं समजून करतो, तेव्हा जे काही त्याच्यातून आपल्याला मिळतं, त्याच्यात आपल्याला आनंद, समाधान मिळतो. हा त्यातला खरा अर्थ. नाहीतर आत्ता आपण पाहिलं तसं ते कर्म, त्या कर्माची फळं, पुन्हा ती आवड-निवड, पुन्हा कर्म, पुन्हा फळ आणि या चक्रामध्येच आपण राहतो. पण त्याच्या उलट जर आपण हे सगळं भगवंतासाठी आहे असं म्हटलं, तर मात्र करायचं,
भगवंताचं कर्म आहे म्हणून करायचं. फळ पण स्वाभाविकच जे काही मिळेल ते स्वाभाविकच. इच्छाच नाही, मिळावं अशी इच्छा नाही. नाही मिळालं तरी फरक पडत नाही, मिळालं तरी मोठा आनंद नाही. जे काही मिळालं त्याच्यात आनंद. अशा प्रकारचं होतं. याच्यात आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे आहे ना, हे बाहेरून मिळणार आहे. म्हणजे आपण व्यवहारातली उदाहरणं घेतो आहे, तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे सगळं काय आहे, आणखीन मिळावं असं वाटणं वगैरे. त्यामुळे ती आसक्ती वाढते वगैरे. पण ही सगळी म्हणजे प्रापंचिक गोष्टी ज्या आहेत, ह्या बाहेरून मिळणाऱ्या फळासाठी आहेत. आपला जो काही आहे तो आनंदाचा विचार आहे, समाधानाचा विचार आहे, ते आतलं फळ आहे, आतून मिळणार फळ आहे. त्या मनाने हे कर्म भगवंताचं आहे असं ठरवलं की आतूनच समाधान वाटतं, आतूनच प्रसन्न वाटते, आतूनच आनंद वाटतो. ते झालं की हे भगवंताचं कर्म म्हणून आहे. त्यामुळे आपण लगेचच दोन फरक सहजपणानं करू शकतो की कर्म केलं, त्या कर्माचा मनामध्ये आपला आनंद काय झाला, तर आतून आपल्याला हे कर्म छान केलं आहे. कोणी त्याच्याबद्दल चांगलं म्हणू दे, न म्हणू दे, काहीच फरक पडत नाही. मला ते छान वाटलं आहे कारण मी भगवंताच्या इच्छेने ते कर्म केलं आहे आणि त्याचं जे मनाला समाधान, आनंद मिळतो, तो जो आहे, खरं तर असं आहे की भक्त याही पलीकडचं आहे बरं का. म्हणजे हे ज्याला जमतं त्याला भगवंताने निष्काम कर्मयोगी म्हटलं आहे. निष्काम कर्मयोगी आणि भक्त यातला मला भक्त आवडतो असं पण भगवंताने सांगितलं आहे. त्यामुळे निष्काम कर्मयोगाने जमतंच की तो कर्म करतो आणि तो शांत राहतो. भगवंताचा हा जो प्रेमी भक्त आहे ना, सगुण भक्त भगवंताचा, त्याला तर तो इतका त्याच्या पलीकडचा गेला आहे की त्याच्यामध्ये आत शांती आहेच. त्यामुळे त्याला त्या कर्माच्या शांती अशांतीशी देणं घेणंच नाही आहे. तो आतमध्ये शांतच आहे. कर्म करायला सुरुवात करताना, कर्म करताना, कर्म पूर्ण झाल्यावर त्याची स्वतःची इच्छा नाहीच आहे, तिची की ती भगवंताची इच्छा आहे. त्यामुळे तो असा भगवंताचा जो प्रेमी भक्त आहे, सगुण भक्त आहे, तो असा शांतच आहे. जसं आपण नेहमी तुकारामांचं उदाहरण घेतो की नाही, बायको प्रेमाची असली तरी बरोबर, कर्कश असली तरी पण बरोबर, अशा प्रकारचा विचार जो आहे तो ह्याच्यातून दिसला. आता हाच चौथा पर्याय काही तसा सोपा म्हणण्यासारखा नाही असं आपल्या लक्षात येईल की खरंच कर्मफळाचा विचार म्हणजे आपलं काय होतं, हे सगळं वाचायला, बोलायला, ऐकायला, सांगायला ठीक आहे. आपलं काय होतं समजा एखादं काम नीट झालं नाही तर आपली इच्छा आहे का मी अगदी प्रयत्न केला होता, आता नीट झालं नाही ह्याला मी जबाबदार नाही. म्हणजे आपली जबाबदारी टाळण्याकडे आपला कल असतो. तर एखादा विद्यार्थी म्हणतो की मी अगदी कसून अभ्यास केला होता, पण काय झालं मला माहीत नाही, परीक्षेला मी जे केलं होतं ना ते आलंच नाही. अरे मग काय कसून केलं होतं. असं आहे की आपल्याला जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही त्यावेळेला आपण जबाबदारी झटकण्याकडे आपला कल असतो. त्यावेळेला आणखी एक शब्द आपण वापरतो, का झालं नाही, काय झालं कोण जाणे, गॉड नोज. तर असं नाही, गॉड नोजला काही भगवंतानीच आपल्याला काही अन्याय केलेला नाही आहे. तो काही अन्याय करत नाही, तो उलट उदार आहे. त्यामुळे आपले प्रयत्न कमी पडले असा खरा म्हणजे त्याचा अर्थ असतो. पण आपण सामान्यपणानं काय करतो तर आपल्यावर अन्याय झाला आहे असं दर्शवतो. पुराणामध्ये एक गोष्ट सांगतात, म्हणजे पुराणातली गोष्ट काय आहे ती गोष्ट म्हणूनच घ्यायची असते, पण त्याच्यातून आपल्याला बरोबर मनुष्य स्वभाव काय आहे तो कळतो. पुराणातल्या गोष्टी पुराणिक बुवा गोष्ट मोठ्या रंगवून सांगणारे असतात. तर त्या एक दिवस गोष्ट आली, एक माणूस होता आणि त्या माणसाने कोणाचा तरी खून केला, म्हणजे पापच केलं ना. आणि मग स्वाभाविकच काय शिक्षा झाली. मग तो मेल्यानंतर स्वर्गात गेला. तिथे स्वर्गात नाही गेला, तो वरती गेल्यावर त्याचं पाप पुण्याचा हिशोब झाला आणि मग त्या पापाचं काय ते त्याला तिथे भोगावं लागलंच प्रायश्चित्त. तर हा चोर म्हणाला, हा खून करणार म्हणाला की तुम्ही माझ्यावर अन्याय करताय. त्यामुळे अन्याय कसा, आमच्याकडे सगळं लिहिलेलं आहे, तू असं मारला आहेस, खून केला आहेस एकाचा, त्यामुळे असं जे काही पापकर्म केलं आहेस त्याची शिक्षा तुला भोगायलाच हवी. तर नाही, मी काही पाप केलेलं नाही. मी पाप केलेलं नाही ना, मला का शिक्षा, तू कसं नाही पाप केलं. चित्रगुप्ताकडे सगळ्याची व्यवस्थित नोंद असते. त्यामुळे तू पाप केलं आहेस काय ते आम्ही तुला सांगतो. तू कोणाचा तरी तुझ्या हाताने गळा दाबला आहेस आणि त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे, त्याचा प्राण घेतला आहेस, असं सगळं तिथे देवाने त्याला सांगितलं. तेव्हा हे महाशय त्याला म्हणाले, बरोबर आहे, मी हाताने गळा दाबला, पण तो हात जो आहे ना, हाताची देवता इंद्र,
तर त्या इंद्राला शिक्षा करा. इंद्राने मला थांबवायला नको होतं का? ह्या हाताने माझ्याकडून काम केलं गेलं तेव्हा हे चुकीचं वर्तन होत आहे, तर इंद्राने मला थांबवायला होतं, त्याची चूक आहे. तर भगवंत म्हणाला असं काय, बरोबर आहे. मग त्याला सोडलं आणि त्याला परत पृथ्वीवरती जन्म घेऊन आला. आता मात्र त्यांनी सत्कर्म केली आणि सत्कर्म केली. हाही देह त्याने टाकला. चित्रगुप्ताकडे नोंद होती, वरती गेला. लगेचच त्याला नरकात टाकायला जायला सांगितलं. पुन्हा हे महाशय रागावले, म्हणाले मी इतकी चांगली चांगली कामं केली, पुन्हा तुम्ही माझ्यावर अन्याय करताय. तेव्हा म्हणाले चांगली कामं? तर म्हणाले हो. तर म्हणे मी चांगली कामं करून तुम्ही मला नरकात जायला सांगताय. तर मला बरोबरच आहे, कारण हाताची देवता इंद्र आहे. त्यामुळे तू काही चांगली कामं केली नाही आहेस. इंद्राला स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे, तुला कुठून आला स्वर्गात जाण्याचा अधिकार? पौराणिकांच्या कथेतून आपण लक्षात घ्यायचं की अरे खरंच हा म्हणजे असलाच तर तू नरकाचा अधिकारी आहेस. मग आता असं आहे की मी काय के भगवंत म्हणतात की तू स्वर्गात तुला जायला स्वर्गात जायचं का तू काय केलं आहेस? म्हणजे यांनी पाप केलं की ते इंद्राचं आणि ह्यांनी पुण्य केलं की ते मात्र ह्याचं, असं कसं चालेल? आता ही पुराणातली जरी कथा असली तरी आपण लक्षात घ्यायचं की आपण चांगलं कर्म केलं की ते माझं, आणि जर का थोडीशी काही उणीव झाली, ते नीट झालं नाही की भगवंताची इच्छा. मला शिबिराला जायला मिळालं की माझं कर्तव्य, मी सगळी व्यवस्था केली घरची आणि मी जाऊन आले, आणि नाही मिळालं, भगवंताच्या मनातच नव्हतं. तर भगवंताच्या काय मनात असं आहे? अशा प्रकारचा जो आपण विचार करतो ना त्याचंही उत्तर आहे. त्याचा अर्थच असा आहे की आपण प्रत्येक कर्म विवेकाने, विचाराने, जबाबदारीने, प्रयत्नाने सगळं करायचं, आणि ते केल्यावर सुद्धा भगवंताच्या इच्छेनेच ते होत आहे असं मनाला सांगायचं. मग त्याचं जे फळ आहे, म्हणजे मग म्हणायला आपल्या ईश्वराची इच्छा असं म्हणायला हरकत नाही, कारण ती जी काही ईश्वराच्या इच्छेचं आहे तसंच फळ मिळाले, चांगलंच मिळणार आहे. पण आधीच ते विवेकाने, विचाराने, जबाबदारीने, पूर्ण प्रयत्नाने ते करायला पाहिजे. माऊलीने याच्यासाठी सुंदर दृष्टांत दिला आपल्याला ना निसर्गातले हे दृष्टांत खूप काही सांगून जातात, आपल्या सभोवताली असतात, पण आपलं तशी दृष्टी नसते. माऊली आपल्याला सांगतात की आधी एक तर काय करा, फळ माझं नाही असं म्हणण्यापेक्षा फळ मला नको असं म्हणा. कर्म करायचं, उत्तम करायचं, विधी निषेध सांभाळून करायचं, शास्त्राला धरून करायचं, सत्याने करायचं, प्रामाणिकपणे करायचं, आणि वरती काय करायचं तर फळ मला नको असं म्हणायचं. आता हे खरं अवघड आहे ना, करायचं आणि फळ मला, तर ते आपल्याला शिकवत आहेत. माऊली म्हणतात कसं फळ मला नको म्हणायचं, तर वृक्षासारखं झाड असतं, त्या झाडाला सुंदर आंबे येतात, तयार झालं, अगदी छान खाण्यायोग्य तयार झालं की मग ते झाड आपल्यापासून त्या फळाला दूर करतं. असं आपण कर्म करायचं आणि त्या कर्माचं फळ दूर घ्यायचं. अगदी आपल्या अंगाखांद्यावरती तयार करतं ते झाड फळ, आणि ते तयार झालेलं फळ दुसऱ्यांना देऊन टाकतं. तसं करायचं. काय माऊलींनी सफल उदाहरण आपल्याला दिलं आहे. तुलसीदासांनी संस्कृतमधलं वाल्मिकी रामायण व्रजभाषेमध्ये आणलं, आणि अनेक लोकांनी तुलसीदासांचे आभार मानले. माझं खूप मोठं काम तुम्ही आमच्यासाठी केलं. संस्कृतमधलं रामायण आम्हाला आमच्या भाषेमध्ये अभ्यासाला वाचायला मिळालं, आमच्यावर फार मोठी कृपा तुम्ही केली. त्यावेळेला तुलसीदासांनी उत्तर दिलं होतं, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. ही जी काही रघुनाथाची गाथा आहे, जे रघुनाथ चरित्र मी सांगितलं ना, ते मी काही कोणावर उपकार वगैरे काही नाही, हे भगवंताचं स्वांत सुख, माझ्या अंतरंगात असणाऱ्या रामरायाच्या सुखासाठी त्यांनी केलं, अशा प्रकारचा भाव तुलसीदासांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून त्यांनी असं वर्णन केलं की स्वांत सुख आहे. जसं असं ना की एखादा कलाकार, एखादा गायक आहे, तर तो गायक आपल्या आनंदासाठी गातो, तेव्हा ते स्वांत सुखाय असतं. किंवा एखादा चित्रकार आहे, तो आपल्या आनंदासाठी चित्र काढतो. माझ्या मामे सासूबाई आहेत, प्रत्येक दिवसाचं जे महत्त्व आहे ना, त्याला योग्य असं सुंदर साध्या कागदावर, A4च्या कागदावर साध्या स्केच पेननी नाही तर खडूनी चित्र इतकं सुंदर काढतात. प्रत्येक दिवसाचं महत्त्व असणारं, अगदी महाराष्ट्र दिन असू दे, नाहीतर वसुबारस असू दे, कृष्ण जन्म असू दे, नाहीतर रामजन्म असू दे, प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणारे चित्र काढतात. आणि ते सगळं स्वांत सुख आहे, आपली इच्छा, आपली आवड, आणि हे सगळं चांगलं
काहीतरी कुठेतरी चित्र नाही काढत, तर त्या त्या दिवसाचं महत्त्व सांगणारे अशी सुंदर चित्र, कुठेही त्याचं प्रसिद्धी व्हावी, त्याचं खूप मोठं काही कौतुक व्हावं, कुठे पेपरमध्ये त्याचं जाहिरात व्हावी, काही 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 नाही. केवळ स्वांत सुख आहे. आता हे जे काही आहे, हे जे सुख आहे, हा जो काही आनंद आहे तो वेगळाच आहे. तो शब्दामध्ये सांगता येणं असं कधी. असं हे भगवंताला अर्पण केल्यानं जो आनंद मिळतो ना, त्या आनंदाचं वर्णन आहे. असा आनंद मिळवायचा आहे, तो या भक्ताला असतो. भगवंत सांगतोय की असा मला अर्पण करणं जमलं नाही तर फळ अर्पण करा. तयार म्हणजे आपण केलेल्या गोष्टीचं जे आहे ते अर्पण करायचं आहे, का आपल्याला आनंद मिळाला की काम झालं, दुसरं काहीच करायचं नाही. संतांजवळ हा असा आनंद असतो. एका माणसाने संतांना विचारलं की भगवंत प्रसन्न झाला की नाही हे कसं ओळखायचं? तुम्ही संत आहात, तुमच्यावर भगवंत प्रसन्न आहे, आम्ही कसं ओळखायचं? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं आहे, ते लक्षात घ्यायचं की आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्माने आपण प्रसन्न झालो आहे का? आपल्याला आनंद झाला आहे का? आपण एखादं काम केलं, त्या कामाचा आनंद आपल्याला झाला आहे का? आपल्याला जर आनंद झाला असेल तर तो भगवंताला पण झाला आहे, कारण आपल्यामध्ये तो आहेच, आपल्यामध्ये भगवंत आहेच. त्यामुळे जे काही काम केलं आहे ते भगवंताला अर्पण केलं आहे, म्हणजे आपल्यालाच अर्पण केलं आहे, भगवंतालाच आनंद झाला आहे, आपल्याला आनंद झाला आहे. आपल्याला आनंद झाला आहे म्हणजे भगवंत प्रसन्न आहे. तू तुझ्या कर्मावर खुश असलास तर भगवंत पण नक्कीच प्रसन्न आहे, असं संतांनी उत्तर दिलं. असं ते प्रत्येक कर्म आपलं असलं पाहिजे, मनापासून असलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. त्याचा जो आनंद आहे आपल्याला झाला म्हणजे भगवंताला पण झाला. भगवान रमण महर्षींनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं, ईश्वरार्पितम न इच्छया कृतम. निश्चय म्हणजे स्वतःच्या इच्छेने नाही करायचं, ईश्वर अर्पित बुद्धीनं करायचं आहे. त्याला काय हवं आहे ते समजून करायचं आहे. चित्तशोधकम मुक्तिसाधकम, म्हणजे भगवंतांनी सोपवलेलं जे कर्म असं जेव्हा आपण करतो आणि स्वाभाविकच फळासकट त्याला अर्पण केलेलं असतं, त्या खऱ्या कर्मानं आपली चित्तशुद्धी होते. आपल्याला आनंद होतो म्हणजे काय, आपलं चित्त शुद्ध राहतं, अंतःकरण शुद्ध राहतं. असं आहे की आपल्याला प्रत्येकाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. काय करायचं काय नाही ते आपण ठरवतो, अगदी बरोबर आहे. पण फळ केव्हा कसं कुठे मिळेल हे काही आपल्या हातात नाही. कर्म करणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून ईश्वराला अर्पण करण्याचं फळ अर्पण का करायचं? जसं असतं ना की एखाद्याने समजा बंदुकीचा नेम धरला आणि झालं, ती बंदुकीतलं गोळी सुटली आणि ती त्या सावजाला सावज टिपलं. पण आता ते जे काही पुढला प्रवास आहे त्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीपर्यंत त्याचा आहे. त्यांनी नेम धरला, गोळी सुटली, आता ते सावज टिपलं जाणं किंवा ते निसटून जाणं हे काही याच्या स्वाधीन नाही. ह्या प्रारब्धावर म्हणा, काय जे काही अन्य गोष्टी आहेत त्या अन्य गोष्टींवर ते पुढे अवलंबून आहे. त्यामुळे नेमकं काय, कुठे, कसं, कधी काय घडायचं ते ते माऊली आपल्याला वृक्षाचं उदाहरण देतात ना, ते एकदम छान आहे की फळ तयार झालं की देऊन टाकायचं, कारण ते आपल्या हातात नाही. फळ काय येईल माहीत नाही, आपण करायचं सगळं, तोपर्यंत आपलं काम आहे, मग मात्र देऊन टाकायचं. हे करणं खरं म्हणजे अवघडच आहे. तरी पण प्रेमी भक्त भगवंताचं बनायचं असेल तर आपल्याला हे करायचं आहे. तयार झालं की ते भगवंताचं आहे. आता कधी कधी मनात असं येईल सामान्यपणानं की मग त्यापेक्षा करायलाच नको, करायचं आणि देऊन टाकायचं, मग करायलाच नको. काही मिळायचंच नसेल तर कशाला भानगड पाडायचं असं वाटेल. माणूस आहे ना, माणसाला काय की आम्ही करायचं आणि फळ मात्र दुसऱ्याला. झाडं नाही असा विचार करत, पण माणसं करतील. झाडं आपण वाढवायचं फळ आणि ते दुसऱ्याला द्यायचं. पण आता ह्याचा अर्थ असाच आहे की माणसाने काय करायचं, कर्म करायच्या आधी, कर्म करताना आणि कर्म झाल्यावर समजून वागायचं की या कर्माचं जे काही फळ आहे ते माझं नाही आहे, आधीच समजून घ्यायचं. म्हणजे अशी आपल्याला सवय करून घ्यायची. तो जो काही कर्म पूर्ण झाल्याचा आनंद आपल्याला मिळायचा आहे ना, तो सवयीने मिळणार आहे की आधी नंतर करताना असं सतत त्याचं स्मरण ठेवायचं. हे असं झालं तर प्रेमी भक्त, भगवंताला प्रिय भक्त होईल.
4 पर्याय भगवंतांनी 4 श्लोकात आपल्याला सांगितले. 8, 9, 10, 11 4 श्लोकांचा अभ्यास आपण केला. त्याच्यामध्ये त्यांनी मन बुद्धी मला लाव असं जमलं निमिषभर लाव असं सांगितलं. ते नाही जमलं तर अभ्यास करायला सांगितलं. अभ्यास पण नाही जमला तर सगळी कर्म मला अर्पण कर असं सांगितलं. तेही नाही जमलं तर कर्मफळाचा त्याग कर. असे 4 पर्याय आपल्याला सांगितलं. आता आपण विचार करायचा की यातलं आपल्याला काय जमेल. भगवंताचं प्रिय भक्त व्हायचं आहे. कारण भगवंताचं यातलं अर्जुनात जे काही जमेल ना, तो कुठल्याही मार्गाने आहे की तू माझा प्रिय भक्त आहेसच. अर्जुनाचा प्रश्नच नाही आहे. पण असा प्रिय भक्त होतो. त्यामुळे विचार करायचं की आपल्याला यातलं कोणतं जमेल, आपली आवड काय आहे, आपलं ध्येय काय आहे, आपल्याला काय जमणार आहे. आता हे तर आहेच. भगवंत ही आवड असेल आणि भगवत प्राप्ती हे आपलं ध्येय असेल तर खरं म्हणजे 4पैकी कुठलंही साधन आपल्याला उपयोगी पडेल. असं अमुकच एक करायला पाहिजे असं काही नाही. कुठल्याही मार्गाने गेलो तरी त्या ठिकाणी होईल. आपलं होतं काय, आवड प्रपंचाची आणि हवं आहे भगवंताचं प्रेम. ध्येय परमात्मा, भगवंताचं प्रेम हवं आहे. भगवंताचा प्रिय भक्त व्हायचा आहे, प्रेमी भक्त व्हायचा आहे. आणि आवड मात्र आपल्याला प्रपंचाची तर मात्र कठीण आहे. मार्ग तसा प्रपंच भगवंताचा आहे असं मानून तो करायचा आहे ना. आता आपल्याला करायचा आपणच, पण तो त्याचा आहे असं मानून करायचा आहे. म्हणजे वारंवार जे आपण म्हणतो की जे आपल्याला श्रेयस्कर आहे, आपल्याला जे हिताचं आहे ते आपल्याला आवडायला लागलं पाहिजे. आपल्या कल्याणाची गोष्ट आपल्याला कळते, काय चांगलं काय वाईट आपल्याला कळतं, तर ते आपल्याला आवडायला लागलं पाहिजे. मग जे चांगलं आणि आवडायला लागलं म्हणजे आपल्या कल्याणाचं आणि आवडणं, याच्या उलट जे अकल्याणाचं आहे ते आपल्याला नावडच झाली पाहिजे. ते करायचंच नाही आपल्याला. ते आपल्याला जसं आवडत नाही तसं भगवंताला पण आवडत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ही जी काही चांगल्या गोष्टीची तळमळ आहे. चांगलं केलं की त्याचं चांगलं फळ आणि ते ईश्वराला पण चांगलंच वाटणार. मग सगळीकडे जर चांगलं फळ, चांगलं कर्म, ईश्वराला आवडणारं कर्म, फळ पण चांगलं, तर आनंद मिळणारच. मग असं जर सगळं आहे तर याच्यासाठी आपल्याला हे असं करण्याची तळमळ लागली पाहिजे की हे जमलं पाहिजे आपल्याला. म्हणजे हळूहळू आपल्याला प्रापंचिक कामं पण करू, पण त्या प्रापंचिक कामामध्ये पण आपल्याला एक वैराग्य येईल की हे भगवंताचं काम म्हणून आपल्याला करायचं आहे. कर्म करायचं आणि खरं म्हणजे एका शब्दात म्हणायचं करायचं विसरून जायचं. माऊली त्याला स्वप्न म्हटलं आहे की स्वप्नामध्ये कसं असतं, स्वप्नातून पण जागे झालो की अरे ते स्वप्न होतं. तसं आहे की करायचं आणि ते स्वप्नात आहे असं समजून करायचं. आणखीन एक माऊली छान उदाहरण देणार आहे. ते पण आपल्याला आवडेल. माऊली असं म्हणतात, अगा आत्मजेचा विशी जीवू जैसा निरभिलाषी तैसा कर्मी अशेशी निष्काम होई. छान माऊलींची ओळी आहे. त्यांनी आत्मजा म्हटलं आहे आणि तुमच्या आमच्या पिढीपर्यंत ही गोष्ट किंवा हे उदाहरण पण आपल्याला पटेल. त्या म्हणतात की मुलीला जन्म दिला आत्मजा, वाढवली, तिला प्रेम दिलं, संस्कार केले, तिला छान मोठी केली, तिला चांगलं संज्ञान केलं आणि जन्मापासूनच एक असा आईवडिलांच्या मनामध्ये आहे की कन्या परक्याचे धन आणि म्हणून ती दुसऱ्याला दिली. ते जसं आहे तसं कर्माचं करायचं, सगळं छान करायचं आणि ते परक्याचे धन दुसऱ्याला द्यायचं. हे जसं घडतं तर आपल्या मुलीविषयी जशी आपली काही अभिलाषा नसते, ठेवायची नसते, तसं आपल्या कर्माबद्दल आसक्ती ठेवायची नाही. असं जमलं तर भगवंताला आपण प्रिय होणार अशी म्हणजे मग कर्म फळं, पुन्हा भोग, पुन्हा कर्म, पुन्हा फळं, हे चक्र तुटून जाईल. मग भगवंताला आपण प्रिय होऊन जाऊ ना. येणं जाणं आता काही राहणार नाही. जन्म मरण, येणं जाणं चक्र याच्यातून माणूस मुक्त होतो. म्हणजे 4ही जे मार्ग सांगितलेले आहेत ते खरं म्हणजे एकाच ठिकाणी नेणार आहेत. कुठल्याही मार्गाने गेलं तरी तिथेच जायचं आहे. असं असतं ना की ज्याच्या खिशामध्ये पैसा जसा असेल त्याप्रमाणे तो वाहनाचं निवड करेल. चालत बिचारा सुटला तर त्या मुंबईहून निघायला दिल्लीला पोचायला कितीतरी वेळ लागेल, विमानाने गेला तर तासात पोचेल वगैरे वगैरे. त्यामुळे 4 मार्ग आहेत, जात आहेत एकाच ठिकाणी. कुठला मार्ग पत्करायचा तो आपण ठरवायचा आहे. आता 12व्या श्लोकामध्ये ना या 4ही पर्यायाची भगवंताने एकदा पुनर्मांडणी केली. म्हणजे हे 4 पर्याय पुन्हा एकदा भगवंत सांगणार आहे. भगवंताला अर्जुन प्रिय भक्त आहेच आणि आम्हाला पण ह्या प्रिय भक्त होण्यासाठीची ज्या सोप्या युक्त्या
भगवंताला वाटतात हां, आपल्या दृष्टीने नाही वाटत पण त्याला वाटतात. अशा तो युक्त्या सांगतात. तर आता जे 4 पर्याय सांगितले ते 4ही पर्यायाची मांडणी भगवंत 12व्या श्लोकात करणार आहे. आणि आणखीन आपल्याला सहजपणानं आपलं कर्म भगवंताला अर्पण कसं करता येईल, याचा अभ्यास पण आपल्याला कसा करता येईल. आणि हे अशीच एकदा सवय लागली, म्हणजे आधी त्यांनी निमिषाने सुरुवात केली ना, एक निमिष मला द्या. मग तर तो म्हणतो, की तुम्ही असे ईश्वरमय होऊन जाल, की तुम्हाला वेगळं काही नसेलच, वेगळं जगच नसेल. तुम्ही आपण म्हणतो 24 तास 365 दिवस भगवतमय हा माझा भक्त होऊन जातो. स मे प्रिया, तो मला आवडतो. असं भगवंत स्पष्टपणे सगळं असं फार गोड वर्णन 12व्या अध्यायामध्ये भक्तिमार्गी असणाऱ्या सगुण भक्ती करणाऱ्या या भक्ताचं वर्णन केलं आहे. खरं तर हे सगळे श्लोक वाचताना आपल्याला दासबोधातल्या नवविधा भक्तीचा दशक वारंवार आठवतो. आणि आता जसं उदाहरणं देताना असं वाटतं की अरे हो, त्यातल्या दास्यभक्तीचे समर्थन सांगितलेले उदाहरण इथे चपकल बसतात. अखंड आपल्याला असं वाटतं की अरे हां, तिथे जे आपल्याला हनुमंताचं आणि रामाचं किंवा रामाचं आणि समर्थांचं असं जे आपल्याला एकरूपता दिसते, ते जे आहे तेच नेमकं ह्या सगुण भक्ती असणाऱ्या भक्ताबद्दलचं वर्णन भगवंत इथे करतात. 12वा श्लोक आपण पुढल्या वेळेस पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.